मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे आपले चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. भारतीय दंड संहिता 1860 45चा 1860 म्हणजेच इंडियन पिनल कोड हे प्रचलित भारतीय न्यायव्यवस्थेत कोणकोणते महत्त्वपूर्ण बदल घडलेले आहेत त्या संबंधित आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. मी आपणास सायबर लॉज, इंडियन लीगल लॉज, जनरल लॉज, ऑनलाईन सायबर माहिती व वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज व इतर अनेक चालू घडामोडींविषयी आपणास माहिती देणार आहोत. सदर अपडेटेड माहिती मिळण्याकामी तुम्ही आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच पुढील काही दिवसात आपणास नवनवीन माहिती मिळेल. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने मला मोटिवेशन मिळते. म्हणून पुन्हा एकदा मी आपणास नम्र विनंती करतो की मी माझे चॅनल सबस्क्राईब करण्याबाबत तुम्हास विनंती करतो. भारतीय दंड संहिता 1860 45चा 1860 म्हणजेच इंडियन पिनल कोडमध्ये एकूण 23 प्रकरणे आहेत. भारतीय दंड संहितामध्ये एकूण 1 ते 511 अशी कलमे आहेत. चला आपण सुरुवात करूया. प्रकरण पहिले हे प्रस्तावना प्रकरण असून त्यात कलम 1 ते कलम 5 यांचा समावेश आहे. प्रकरण दुसरे हे सर्वसाधारण स्पष्टीकरणे बाबत असून त्यात कलम 6 ते कलम 52 असे आहेत. प्रकरण तिसरे हे शिक्षा संबंधित म्हणजेच पनिशमेंट बाबत असून कलम 53 ते कलम 75 अशी आहेत. सर्वसाधारण अपवाद हे प्रकरण चौथे मध्ये मोडते. कलम 76 ते कलम 106 सदर प्रकरणात समावेश होतो. प्रकरण पाचवे हे अपप्रेरणा संबंधित कलम 107 ते कलम 120 अशी आहेत. मित्रांनो, प्रकरण पाचवे मध्ये पोटभाग प्रकरण 5 समाविष्ट केलेले असून सदरचे प्रकरण हे फौजदारी पात्र कट आहे. सदर प्रकरणात कलम 120 व कलम 120 हे अतिशय महत्त्वपूर्ण कलम दाखल केलेले आहेत. प्रकरण 6 हे देशविरोधी अपराधांविषयी असून त्यात कलम 121 ते कलम 130 यांचा समावेश आहे. भारतीय दंड संहितेचे प्रकरण 7 हे भूसेना, नौसेना आणि वायुसेना या संबंधीच्या अपराधांबाबत कलम 131 ते कलम 140 आहेत. प्रकरण 8 मध्ये सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधी अपराधांविषयी कलम 141 ते कलम 160 आहेत. प्रकरण 9 हे लोकसेवकांकडून किंवा त्या संबंधी घडणाऱ्या अपराधांविषयी आहेत. सदर प्रकरणात कलम 161 ते कलम 171 अशी आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेकडून कलम 90 हे निवडणुकी संबंधीच्या अपराधांबाबत असून कलम 171 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 असे आहेत. लोकसेवकांच्या कायदेशीर प्राधिकाराच्या अवमानाविषयी कलम 172 ते 190 अशी कलमे असून ते प्रकरण 10 मध्ये मोडतात. मित्रांनो, प्रकरण 11 हे खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या विरोधी अपराधांबाबत आहे. सदरच्या प्रकरणात कलम 191 ते कलम 229 अशी आहेत. प्रकरण 12 हे नाणी व शासकीय मुद्रांक संबंधीच्या अपराधांविषयी असून यात कलम 230 ते कलम 263 असे आहेत. प्रकरण 13 हे वजने व माप यांचे बाबतीतील गुन्हे संदर्भात असून कलम 264 ते कलम 267 यामध्ये आहेत. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता,
सोय, सभ्यता व नीतिमत्ता यांना बाधक अशा अपराधांविषयी कलम 268 ते कलम 294 अ हे प्रकरण 14 मध्ये मोडतात. प्रकरण 15 हे धर्मासंबंधीच्या गुन्हेगारीबाबत असून कलम 295 ते कलम 298 अशी आहेत. मित्रांनो, प्रकरण 16 हे अतिशय महत्त्वाचे प्रकरण असून मानवी शरीरास बाधक होणाऱ्या अपराधांबाबत कलम 299 ते कलम 377 यामध्ये आहेत. त्यात प्रामुख्याने जीवितास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी कलम 299 ते कलम 318 ए आहेत. दुखापतीसंबंधी कलम 319 ते 348 हे आहेत. गैरनिरोध व गैरपरिरोध संबंधी कलम 339 ते 348 यांचा समावेश होतो. फौजदारी पात्र, बलप्रयोग आणि हमला याविषयी कलम 349 ते कलम 358 हे आहेत. अपनयन, अपहरण, गुलामगिरी व वेठबिगार यांच्याविषयी कलम 359 ते कलम 374 ही आहेत. लैंगिक अपराधाविषयी कलम 375 ते 376 ए, 376 बी, 376 सी, 376 डी यांचा प्रामुख्याने नव्याने समावेश केलेला आहे. अनैसर्गिक अपराधांविषयी कलम 377 हे आहे. प्रकरण 17 मध्ये मालमत्तेच्या विरोधी अपराधांबाबत कलम 378 ते कलम 468 यांचा समावेश आहे. प्रामुख्याने चोरी बाबतीतील गुन्हे हे कलम 378 ते 382 असे आहेत. बलात्ग्रहणविषयी गुन्हे यांचा समावेश कलम 383 ते 389 मध्ये केलेला आहे. जबरी चोरी व दरोडा असे मोठे स्वरूपाचे गुन्हे हे कलम 390 ते 402 मध्ये नमूद आहे. मालमत्तेच्या फौजदारी पात्र अपहारांविषयी कलम 403 व 404 ए आहेत. फौजदारी पात्र न्यासभंगाविषयी कलम 405 ते 409 व चोरीची मालमत्ता स्वीकारण्याविषयी कलम 410 ते 414 हे आहेत. ठकवणुकीबाबत कलम 415 ते 420 ए आहेत. मालमत्तेचे कपटपूर्ण विलेख आणि विल्हेवाट बाबतीतील गुन्हे हे कलम 421 ते 424 मध्ये नमूद आहे. आगळीक बाबतीतील विषयी कलम 425 ते 440 हे आहेत. कलम 441 ते 462 हे फौजदारी पात्र अतिक्रमण बाबत आहे. मित्रांनो, प्रकरण 18 मध्ये कलम 463 ते 489 ई हे दस्तऐवज आणि स्वामित्व चिन्हे यांचे संदर्भातील गुन्हेविषयी नमूद आहे. पैकी कलम 463 ते 477 ए, 477 अ हे दस्तऐवजाबाबतीतील गुन्हे आहेत. स्वामित्व विषयक व इतर चिन्हेविषयी गुन्हे हे कलम 478 ते 489 मध्ये मोडतात. चलनी नोटा व बँक नोटा यांच्या बाबतीतील गुन्हे हे 489 ए, 489 बी, 489 सी, 489 डी, 489 ई यांचा समावेश केलेला आहे. प्रकरण 19 हे सेवा व संविधानाच्या फौजदारी पात्र भंग संबंधातील असून कलम 490 ते 492 मध्ये नमूद आहे. प्रकरण 20 हे विवाह संबंधाच्या अपराधाबाबत असून कलम 493 ते 498 असे नमूद आहे. प्रकरण 20 अ हे नव्याने समाविष्ट केलेले प्रकरण असून प्रचलित असे कलम 498 अ म्हणजेच हुंडाबळीचे कलम मध्ये पतीने किंवा पतीच्या नातेवाईक यांनी
पत्नीस दिलेल्या क्रूर वागणुकीविषयीचे कलम आहे. प्रकरण 21 हे अब्रू नुकसान यांचे बाबतीतील गुन्हे असून सदर प्रकरणात कलम 499 ते कलम 502 यांचा समावेश केलेला आहे. प्रकरण 22 हे फौजदारी पात्र धाक, दपटशा करणे, अपमान करणे आणि त्रास देणे या संबंधातील गुन्हे हे कलम 503 ते 510 मध्ये नमूद आहे. आणि शेवटचे प्रकरण म्हणजे प्रकरण 23 हे अपराध करण्याच्या प्रयत्नांविषयी कलम 511 असे आहे. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्की शेअर करा व लाईक करा. मित्रांनो, तुम्ही कॉमेंट देखील करू शकतात ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.